मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती बरेचदा आपल्याला शत्रू आपले आहेत असे वाटत असते. इतर व्यक्ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतात, दुःख देतात, चिंता देतात आणि आपण समोर जाऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करतात असे आपल्याला नेहमीच वाटत असते. म्हणजेच बाहेर इकडे तिकडे अवतीभोवती आपल्या शत्रू आहेत असे आपण विचार करत असतो. पण मित्रांनो, वास्तविकतेमध्ये खरे शत्रू हे बाहेर नाहीत. खरे शत्रू हे आपल्या आतमध्येच आहे. ते कोणते आहे? मित्रांनो, राग, क्रोध हा आपला शत्रू आहे. जेव्हाही आपल्या मनामध्ये राग येतो, क्रोध निर्माण होतो, तर नक्कीच इतर बाहेरची स्थिती जी आहे तर ती आपल्याला शत्रूसारखी भासते. पण जेव्हाही आपल्या मनामध्ये आपण करुणा, प्रेम, आपुलकी हे विचार टाकतो, याचे विचार आपल्या आतमध्ये भरतो, तेव्हा लक्षात येते की नक्कीच बाहेरचे जगसुद्धा हे करुणेने भरलेले आहे. बाहेरचे लोकसुद्धा आपले मित्र आहेत. आणि जेव्हा करुणा, प्रेम आपल्या अंतरंगात असते, तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपण प्रकाशमान होत आहोत. आपल्यात प्रकाश निर्माण होत आहे. आपल्यात तेजोमय किरणे येत आहे आणि ज्यामुळे जे आपण करतो तो रस्ता आपल्याला प्रकाशमान भासतो आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्यातील वास्तविक मित्र कोण आहे तो जर आपण ओळखू शकलो तर बाहेरील शत्रू हे आपले संपून जातील. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.